सकारामजी शामरावजी नेमाडे संत भीमाभोई जयंती महाराष्ट्र अध्यक्ष दिनांक 20 जूनला यशवंतवाडी येथे घडलेली भोई समाजाचा एक चांगला मुलगा वयाचा 35व्या वर्षी असलेला मुलगा 2 बाळ असलेला आणि कुटुंब सहित असलेला हनुमान मंदिराचे कंस्ट्रक्शन चालू असतावेळेस शेत कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। त्या मृत्यूच्या पश्चात आम्ही सर्व महाराष्ट्र शासनाकडे एवढ्योकडे गृहमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे आम्ही निवेदन देतो आणि त्या निवेदनामार्फत यांना आर्थिक मदत यांना या मुलाबाळांना शिक्षणाची व्यवस्था अशी सर्व आमच्या संघटनेची आणि भोई समाजाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांना आमचे निवेदन स्वीकारून त्यांना आर्थिक मदत आणि त्यांना सर्व आर्थिक सहाय्य द्यावे अशी विनंती। परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र यशवाडी मंदिर संस्थान येथे 20 जून 2026 रोजी सभामंडप कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील मृत आणि जखमी भाविकांना न्याय मिळावा तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात मंदिर व्यवस्थापन समिती, संबंधित अभियंते, बांधकाम कंत्राटदार तसेच जबाबदार अधिकारी यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी धार्मिक स्थळांवरील बांधकामांसाठी स्वतंत्र सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपये, गंभीर जखमींना 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासनाने उचलावा आणि संपूर्ण घटनेची न्याय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत। या निवेदनावर अशोक घारमाळे, नामदेव काळे, अबोळ नेमाडे, जनार्दन नेमाडे, प्रकाश नेमाडे, भावलाल घारमाळे, गजानन सहतोडे, मधुकर नेमाडे, अशोक कुंकडे, दिलीप सोनोने, रवी सहतोडे, गणेश गिंगलाजी, अशोक मोहरे, महादेव नेमाडे, दीपक बावणे, प्रशांत नेमाडे, शुभम काळे, पुंजाजी श्रीवास, संतोष शिंदे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून शासनाने तातडीने दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। नमस्कार, मी अशोक जिमनाजी घटमाळ, राहणार पुसद, जिल्हा यवतमाळ। विषय गेल्या 20 जून या दिवशी परभणी जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। परभणी जिल्ह्यामधील यशवाडी या ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालू असताना त्याचं छत कोसळलं आणि ज्यावेळी छत कोसळलं त्यावेळी बरेच भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शन घेत होते आणि अचानक छत कोसळल्यामुळं त्या ठिकाणी 5 लोकांचा मृत्यू झाला आणि बरेच लोक जखमी झाले आणि त्या जखमीमध्ये त्या मृतामध्ये एक आमच्या समाजातील भोई समाजातील एक व्यक्ती म्हणजे आकाशराजे सुरदुसे याचा दुर्दैवी अंत झाला। आकाशराजे सुरदुसे म्हणजे भोई समाजाचं एक नवीन युवा नेतृत्व होतं। त्यांचं म्हणजे भोई समाजामध्ये सर्वांशी मनमिळावू स्वभाव, सर्वांचं कार्य करणारे एक समाजसेवक म्हणून नवीनच नाव उदयास आले होते। अशाप्रमाणे आमच्या समाजामधील व्यक्तीवर ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याच्या परिवारावर जे दुःखाचं डोंगर कोसळलं आणि आईवडिलांचा आधार आणि त्याच्या 2 बाळ आहेत त्यांच्यावर असलेलं वडिलाचं छत्र हे हरवलेलं आहे आणि भोई समाजामध्ये नवीन नावारूपास आलेलं एक नेतृत्व समाजानं गमावलं आहे। तरी त्या कुटुंबावर ते झालेला अत्याचार म्हणजे अन्याय, तो अन्याय दूर करण्यासाठी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय सेवेत घेण्यात यावे असे आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे आणि ते गृहमंत्र्याला आमचे हेच निवेदन सरांच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहे। तरी सरकारला आमची नम्र निवेदन आहे आणि विनंती आहे की ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी ही जी घटना घडली ही परत घडू नये आणि पुन्हा भविष्यामध्ये कधी कोणाचा असा जीव विनाकारण जाऊ नये अशी आम्ही सरकारला विनंती करतो। आणि आज या ठिकाणी पुसद तालुक्यातील सर्व भोई समाज उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आलेले आहे।
तरी सरकारला विनंती आहे की आपण योग्य ती कारवाई करावी. अन्यथा पूर्ण महाराष्ट्रातील भोई समाज आणि विविध संघटना मग आपापल्या स्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यासाठी आम्ही इशारा करत आहोत. असे नम्र निवेदन आहे. जय भोईराज, जय मच्छिंद्रनाथ, जय हिंद, जय महाराष्ट्र.